शक्यता आहे महायुतीत मनसेला 2 किंवा 3 जागा सोडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबत आता मनसेची दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती कळते। काही दिवसांपूर्वी मनसेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती। मनसेसाठी मुंबई आणि राज्यातील इतर 1 लोकसभेची जागा सोडण्यासाठी भाजप तयार असल्याची देखील माहिती सूत्रांनी सांगितली। महायुतीत मनसेला 2 ते 3 जागा मिळतील अशी शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण घडामोडी पाहिल्या तर मनसेच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती। त्यात संदीप देशपांडे असतील किंवा सरदेसाई असतील। गेल्या काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार अशा प्रकारची चर्चा होती। आता त्याला बळ मिळते। वरिष्ठ भाजप नेत्यांसोबत आता अंतिम निर्णय होईल चर्चा करून आणि मनसेला 2 ते 3 जागा सोडल्या जातील अशी शक्यता आहे। लोकसभेसाठी मनसे महायुतीत जाण्याची शक्यता आहे। वरिष्ठ भाजप नेत्यांसोबत मनसेची चर्चा देखील झालेली आहे अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते। 2 ते 3 जागा मनसेच्या वाट्याला येतील अशी शक्यता आहे। गेल्या काही दिवसातल्या आपण जर घडामोडी पाहिल्या तर मनसे नेत्यांनी देखील या संदर्भात थेट विधान टाळलं होतं, पण मात्र महायुतीच्या दृष्टिकोनातून त्यांनी बोललेलं। बघा, राज ठाकरे मनसे महायुतीत येईल अशी शक्यता आहे। महायुती मनसेला 2 ते 3 जागा सोडण्याची शक्यता आहे। मनसे नेत्यांची वरिष्ठ भाजप नेत्यांशी चर्चा सुरू आहे अशी देखील सूत्रांकडून माहिती कळते। मनसेसाठी मुंबई आणि राज्यातील लोकसभेची 1 जागा सोडणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते। मनसे दक्षिण मुंबई आणि नाशिकच्या जागेसाठी आग्रही असल्याची माहिती आहे। मनसेकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे। मनसे 21 लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माहिती गोळा करणार आहे। मनसे राजदूतांकडून ही माहिती घेऊन ॲपवर भरली जाणार आहे। यासाठी 20 तारखेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करा असे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आलेले आहेत। या ॲपच्या माध्यमातून मतदारांचं मत देखील मनसे जाणून घेणार आहे। बघा, मनसे आता एका ॲपच्या माध्यमातून मतदारांकडून मत जाणून घेणार आहे। या ॲपवर ही सगळी माहिती भरली जाईल आणि 20 तारखेपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचं नियोजन आहे।